2-3 वर्ष झालं मी इंजिनिअरिंगच्या ऍडमिशनची प्रोसेसची माहिती घेतोय. आणि गेल्या 2 वर्षात तरी मला एक लक्षात आलंय, की बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर सायन्स किंवा सीएस म्हणू किंवा कॉम्प्युटर म्हणू ही ब्रांच हवी असते. त्याच्यानंतर ते एआयडीएस आणि एएनटीसी सारख्या टेक ब्रांचेसला प्रेफरन्स देतात. मग असा प्रश्न माझ्या मनात आला, की सगळ्यांना तर तेवढं पर्सेंटाइल मिळत नाही. प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ सीएस साठी हाय असतो आणि खूप कमी कॉलेज असतात, की ज्याचा कट ऑफ कमी असतो, पण त्या कॉलेजला क्वालिटी आहे का नाही हा प्रश्न असतो. मग अशा सगळ्यामध्ये विद्यार्थ्यांना जर सीएसएस ब्रांच पाहिजे असते, तर असं का? तर म्हणून हा प्रश्न घेऊन मी आज येतोय, की सगळे कॉम्प्युटरच्या मागे का पळतायत? कॉम्प्युटर या ब्रांचमध्ये असं विशेष काय आहे? कॉम्प्युटर ब्रांच मुलांना एवढी का आवडते? आणि कॉम्प्युटर ब्रांच घेतल्यामुळे त्यांना काय फायदा होणार आहे? या सगळ्या गोष्टीच्या माहिती आज आपण विस्तृत स्वरूपात घेणार आहोत. व्हिडिओ थोडासा मोठा असेल, तर तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं याच्यामध्ये दिलेली असणार आहे. कारण की कॉम्प्युटर ब्रांच उदयास यायला किंवा इतकी चांगल्या पद्धतीने सगळ्यांपर्यंत पोहोचण्यात काय असं घडलं? कारण की गेल्या काही वर्षामध्ये मेकॅनिकल सिव्हिल सारख्या ब्रांचेस खूप टॉपला होत्या. त्याच्यानंतर मग बाकीच्या ब्रांचेसचे आल्या. पण ह्या कॉम्प्युटरने इतकं सारं मार्केट आज कसं काय कॅप्चर केलं याच्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. तर चालू करूया व्हिडिओ. पहिली गोष्ट काय, कॉम्प्युटर ब्रांचला डिमांड का आली आहे? किंवा सगळेजण ह्या ब्रांच विषयी का बोलत आहे? कट ऑफ एवढा वाढतोय का? कट ऑफ वाढण्यामागचं कारण लक्षात घ्या. जर विद्यार्थी कॉम्प्युटरसाठीच अप्लाय करत असतील, समजा एका कॉलेजला 180 सीट आहेत आणि तिथे 2000 विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं, तर साहजिकच कट ऑफ वाढणार आहे. तसंच आहे महाराष्ट्रातील एवढे सारे विद्यार्थी असतील, बाहेरचे विद्यार्थी असतील, हे सगळे कॉम्प्युटरसाठी अप्लाय करतात आणि मग काय होतं, मग कट ऑफ वाढतो. मग आता ह्याच्यात 2 गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या लक्षात घ्यायला पाहिजे, की पहिली गोष्ट काय, कट ऑफ वाढण्याचं कारण म्हणजे कॉलेजचं प्रेफरन्स आणि दुसरी गोष्ट ब्रांचचा प्रेफरन्स. आता ज्या कॉलेजच्या कॉम्प्युटर ब्रांचला मुलं प्रेफरन्स देतात, साहजिक आहे त्यांचा कट ऑफ जास्त असतो. म्हणजे समजा एखादं XYZ कॉलेज आहे, त्याच्या कॉम्प्युटर ब्रांचची खूप ख्याती आहे, खूप नाव ऐकलेलं सगळ्यांनी आणि तिथे कॉम्प्युटरचे प्लेसमेंट होतात. चांगलं शिकवलं जातं. म्हणजे खूप एक प्रकारे कॉम्प्युटर रिलेटेड वातावरण तिथं पाहायला मिळत असेल, तर त्या कॉलेजला जर सगळ्या मुलांनी पहिला ऑप्शन दिला, तर साहजिकच त्यांना पर्सेंटाईलही 99च्या अबोव्ह असेल. जसं की COEPचं पाहतो आपण, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेचं, जिथं कॉम्प्युटरचा कट ऑफ हाय असतो, PICTचा कट ऑफ हाय असतो. कारण हेच आहे, की कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला डिमांड म्हणण्यापेक्षा, की मुलं प्रेफरन्स देत आहेत. ज्या दिवशी मुलं कॉम्प्युटर घेण्यापासून दुसरीकडे जातील, त्यावेळेस हा सिनारिओ चेंज झालेला असतो. म्हणून हा पहिला पॉइंट लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, आजकालचं चित्र काय आहे, तर आज बरेचसे विद्यार्थी येतात. आम्ही पण ज्यावेळेस आमच्याकडे कोणी गाईडन्सला येत असेल, तर विचारतात, की "सर मला कॉम्प्युटरच पाहिजे." आणि असा म्हणजे तुम्हाला वाटेल, की हे फक्त 90 पर्सेंटाइल वाले, 95 पर्सेंटाइल वाले, 98 पर्सेंटाइल वालेच मुलं असतात. असं काही नाही. हे एकदम 40 पासून चालू होतात. 40 पर्सेंटाइल पासून ते 90 पर्सेंटाइल वाली मुलं असतात, की ज्यांना कॉम्प्युटर पाहिजे असतं आणि ते त्याच्यासाठी मॅनेजमेंट कोटा वगैरेचा ऑप्शन हे शोधत असतात किंवा ज्या युनिव्हर्सिटी असतील जिथे त्यांच्या एक्झाम होत असतील, अशा ठिकाणी पण ते ट्राय करत असतात. पण काही करून कॉम्प्युटर ब्रांच मिळालीच पाहिजे याच्यासाठी ते आग्रही असतात आणि त्याच्यासाठी ते प्रत्येक कॉलेजला व्हिजिट करतात. कॅप राउंडमध्ये पण 4 राउंड पूर्ण करतात आणि कॉम्प्युटर ब्रांच मिळवण्याचा प्रयत्न करतात. मग ही झाली एक परिस्थिती आणि ह्या सगळ्या चढाओढीमुळं काय होतं, तो कट ऑफ वाढतो. क बऱ्याच विद्यार्थ्यांना ॲडमिशन घेणं अवघड जातं. त्यात एक आणखीन एक गोष्ट आहे, की काही मुलं बऱ्याच ठिकाणी कॉम्प्युटर ब्रांच मिळतात. तिथे काही सगळे जात नसतात. पण त्या मुलांना त्या कॉलेजला जायचं नसतं. म्हणून ते तिथल्या कॉम्प्युटर ब्रांचला ॲडमिशन होत पण नसतील. म्हणून हा कट ऑफचा खेळ, पर्सेंटाईलचा खेळ सगळा चालतो तो टॉप कॉलेजच्या, टॉप ब्रांचेसमध्ये म्हणजे कॉम्प्युटरमध्ये. ही झाली आजची परिस्थिती. आजची परिस्थिती सांगायला गेली तर अ, असं होतं की ज्या मुलांना कमी मार्क्स आहेत, कॉम्प्युटरमध्ये इंटरेस्ट पण नाहीये, कोडिंगचा काही त्यांना माहीत नाही. सगळे विद्यार्थी घेत आहेत म्हणून ते घ्यायला चाललेले आहेत आणि उद्या जाऊन जेव्हा ते डिग्री कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतात, त्यावेळेस मात्र ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षात येतात की की आता आपण तर घेतलंय, पण आता पूर्ण कसं करायचं? बरेचसे पालक येतात, त्यांनी आपल्या मुलाला ॲडमिशन घेऊन दिलेलं असतं. त्यांना मिळालेलं असतं कुठल्यातरी कॉलेजला आणि ते कॉम्प्युटर
ब्रांचमध्ये आता ते पुढे-पुढे जातात आणि बॅकलॉग राहायला लागतात. बऱ्याच गोष्टी होत जातात. मग अशा वेळेस रिटर्न येण्याची शक्यता नसते. कॉम्पिटिशन तर वाढतच जातं. मग ते विद्यार्थी जेव्हा पुढे जात राहतात, त्यावेळेस मग एक-एक करत एक-एक असं विषय सोडवणं, सेमिस्टर पास होणं, त्याच्यानंतर वर्ष पास होणं, असं करत-करत ते पुढे जात राहतात. पण स्पर्धा खूप टफ झालेली असते. त्याच्यामध्ये कॉम्प्युटरच्या मुलांना पुढच्या आव्हान आहेत तिकडे लक्ष द्यायचं असतं. सो पहिली गोष्ट लक्षात ठेवा, आजची परिस्थिती काय आहे, सगळ्यांना कॉम्प्युटरच पाहिजे आणि त्याच मागची कारणं आपण आपल्या नेक्स्ट सेक्शनमध्ये बघूया. बरं हे झालं आजचं चित्र, की मुलं का मागे पळत आहेत, परिस्थिती काय होत आहे, त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम्स येत आहेत, ह्या गोष्टीबद्दल आपण बोललो. आता दुसरी गोष्ट लक्षात घ्या, हे असं कशामुळे? तर बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो, की कॉम्प्युटरला स्कोप आहे का? ही फ्युचर प्रूफ ब्रांच आहे का? ही ब्रांच घेतल्यानंतर आम्हाला 4 वर्षानंतर फायदा होईल का? हे सारखे प्रश्न आम्हाला विचारले जातात किंवा बऱ्याच साऱ्या प्रश्नाची उत्तरं आम्हाला द्यावी लागतात. त्याच वेळेस आणखीन एक प्रश्न मी विचारतो, की असं का? कॉम्प्युटर ब्रांच घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना काय मिळणार असतं म्हणून ते त्या ब्रांचच्या मागे पळत असतात. तर पहिली गोष्ट लक्षात ठेवा, कॉम्प्युटर ब्रांचमध्ये जाण्यामागे पुढे आय-टी क्षेत्रातले जॉब त्यांना पण हवत असतात. तिथले जे प्लेसमेंटचे आजचे बॅनर पाहतो आपण किंवा कॉम्प्युटर पास आउट झालेल्या विद्यार्थ्यांचे जॉब प्रोफाइल पाहतो, तर बरेच अंशी सगळीकडे असं दिसतं, की एखाद्याला 50,00,000चं पॅकेज भेटलंय, कुणीतरी Infosysमध्ये लागलाय, कुणीतरी Googleमध्ये लागलाय, कुणी Microsoftला गेलेलं आहे. काही जणांना 40,00,000चं पॅकेज भेटलंय, काही जण करोडोत पण आजकाल पॅकेज घेणारी मुलं आहेत. त्याचबरोबर काही जणांना 10,00,000, 20,00,000 साधारणतः 8-9 लाखापासून पॅकेजेस पाहायला मिळतात आणि हे सगळे पॅकेजेस पाहून मुलं आकर्षित जातात. समजा आता एक प्रयोग करून पहा. तुम्हाला वाटत असेल, की उद्या एक बातमी आली पेपरमध्ये, की सॉफ्टवेअरचा पगार अर्धा झाला. म्हणजे 10,000 ते 20,000 वर कॉम्प्युटरला पगार मिळतोय. तर किती विद्यार्थी कॉम्प्युटरसाठी ट्राय करतील? मला वाटतं, की बहुतेक विद्यार्थी कॉम्प्युटर घेण्याचं टाळतील. कारण की आज असं चित्र दिसतंय, की सगळ्या लोकांकडून एक ऐकायला भेटतंय, की कॉम्प्युटरला पगार मिळतो. कॉम्प्युटरला नंतर पॅकेजेस चांगले असतात. त्यांची लाईफस्टाईल चांगली असते. आणखीन एक त्यातल्या त्यात आलं, की वर्क फ्रॉम होम. बरेचसे कोरोनाच्या नंतर, कोरोनाच्या ज्या आसपास होत्या, त्या कंपन्यांनी खूप सारे विद्यार्थी घेतले. म्हणजे वेगवेगळ्या टेस्टिंगसाठी असतील, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटसाठी असतील, कशासाठी विद्यार्थी घेतले हे माहीत नसते. पण त्या काळात पॅकेजेस मिळाले. मी असं पण पाहिले, की नॉन टेक्निकल लोकही आय-टी फील्डमध्ये आले, थोडेसे कोर्स केले आणि त्यांना जॉब लागले. 9,00,000चं पॅकेज, 10,00,000चं पॅकेज. मग सगळ्यांना वाटायला लागलं, की आता कॉम्प्युटर ब्रांच म्हणजे चांगलीच आहे. मग त्यामुळे काय झालं, त्याचा पगार, राहणीमान, त्याच्याबरोबर पॅकेजेसचं अमाउंट आणि वर्क फ्रॉम होमची सुविधा, सॅटर्डे, संडे सुट्टी अशा खूप साऱ्या गोष्टी पाहत विद्यार्थ्यांना एक त्याचं आकर्षण निर्माण झालं. कारण की बाकीच्या ब्रांचेसकडे जर बघितलं गेलं तर कोर ब्रांचला मेहनत लागते. एन-टी-सी असू द्या, त्याच्यानंतर आत्ताचे ए ठीक आहे, थोडंसं अजून डेव्हलप होतंय, त्याच्यात अजून संधी निर्माण होत आहेत. त्याच्यात संलग्न सगळ्या ब्रांचेस आहेत आणि मेकॅनिकल आणि सिव्हिल ह्यांना काय मध्ये जो डाउनफॉल पाहायला मिळाला, त्याच्यामुळे या कॉम्प्युटर सारख्या ब्रांचला आणखीन चांगले दिवस आले आणि मेकॅनिकल सिव्हिलचे असे काही दिवस होते, त्याचं ट्रान्सफर कसं झालं हे आपण पुढच्या सेक्शनमध्ये पाहू. तर सध्या तरी कॉम्प्युटरला या सगळ्यामुळं खूप डिमांड यायला लागली. प्रत्येक पालक, प्रत्येक विद्यार्थ्यांना आणि होतं काय आपल्याच आजूबाजूला आपलेच कोणीतरी असतं जे की कॉम्प्युटर घेऊन जॉबला लागलेलं असतं. कोणाला पॅकेज चांगलं मिळालं असतं. त्यांचे अनुभव ऐकलेले असतात. कुणीतरी Infosys घेतल्यानंतर होतं काय गाडी घेतलेली असते, घर घेतलेलं असतं. त्याचं एकदमच लाईफ चेंज झालेलं असतं. जसं की कॉम्प्युटर सारखंच आपण गव्हर्नमेंटच्या मुलांचं पाहतो, की एकदा जॉब लागला की त्यांचं सगळं कसं सेट होत जातं. तसं तो विद्यार्थी त्याच्यानंतर याला पाहतायत. म्हणजे हे सगळं लाईफस्टाईल असेल, पालकांच्या दृष्टीने मुलांचं झालेली प्रगती असेल, ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय होतंय सगळेजण कॉम्प्युटरला उद्याचं करियर म्हणा किंवा एक सेट लाईफस्टाईल म्हणून पाहतायत आणि त्या बहुतांशी पाहता हे सगळं होत पण आहे. प्रश्न एवढाच होतो, की ज्यावेळेस कॉम्प्युटर घेऊन पण जॉब लागत नाही, स्ट्रगल करावा लागतो. बऱ्याचशा कंपन्यांमध्ये व्हॅकन्सीज निघत नाहीत, 1-2 वर्ष निघून जातात. त्यावेळेस मात्र विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, की कॉम्प्युटर खरंच घेणं गरजेचं आहे का? त्याच्यावर पण आपण बोलणारच आहोत. हा झाला दुसरा सेक्शन ज्याच्यामध्ये कॉम्प्युटरला घेण्यामागची कारणं आपण समजून घेतली. आता थोडंसं मागे जाऊ. 15 वर्षापूर्वी काय चालू होतं?
15 वर्षापूर्वी 2008-9 हा जो काळ होता, ज्यावेळेस खरं तर आम्ही आमच्या ग्रॅज्युएशनला एंट्री घेतली, त्यावेळेस सिव्हिल आणि मेकॅनिकल ह्या 2 ब्रांचेस त्याचबरोबर डिमांडिंगला होत्या. ह्या ब्रांचेस अशा होत्या, की बरेचसे विद्यार्थी ते घेत होते. ते ड्रीम ब्रांचेस म्हणत होते. ज्यात मेकॅनिकल आणि सिव्हिल येत होते. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीज, कंपनीज या सगळ्या त्या रिलेटेड येत होत्या. सिव्हिलचंही त्यावेळेस चांगलं होतं. मुलांना सिव्हिल केल्यानंतरही खूप प्रगतीचे ऑप्शन होते. स्वतःचा बिझनेस तयार करणं असं किंवा एक इंजिनिअर म्हणून असेल, असं बाहेर जाऊन ते कॉन्ट्रॅक्ट घेणे वगैरे सगळे प्रकार त्यावेळेस चांगलेच होते. म्हणजे सिव्हिल, मेकॅनिकल यांचं एकदम चांगलं चाललेलं होतं. 2008-9 ते 2015 पर्यंत. ह्या सगळ्या बाबतीत मेकॅनिकल आणि सिव्हिल खूप अग्रगण्य दिसायचं आणि कॉलेजेस पाहिले तर कॉलेजमध्ये इतक्या सीट्स असायच्या. पूर्ण बिल्डिंग मेकॅनिकलच्या असायच्या. सिव्हिलला पण खूप ॲडमिशन असायचे. कारण की त्याच्यानंतर त्यांना जॉबचे ऑप्शन खूप मिळत होते आणि ह्याचाच परिणाम काय व्हायचा, की विद्यार्थी मेकॅनिकल आणि सिव्हिलसाठी ट्राय करायचे. आणि हे सगळं झाल्यानंतर त्यांना जॉब पण चांगले मिळायचे. कंपन्या मोठमोठ्या होत्या. भारतात मॅन्युफॅक्चरिंग चाललं होतं. अजून पण चालू आहे, पण जोरात चाललेलं होतं. डिझाइन इंजिनिअर लागत होते मेकॅनिकलसाठी. त्याचबरोबर मॅन्युफॅक्चरिंगसाठी लागत होते. क्वालिटी इंजिनिअर लागत. या सगळ्यामुळं प्रत्येकाचा प्रेफरन्स मेकॅनिकल असायचा. म्हणजे चांगले पर्सेंटेज आल्यानंतर मुलं मेकॅनिकल ब्रांच घ्यायची. जसे आज कॉम्प्युटर ब्रांच घेत आहेत, त्यावेळेस मेकॅनिकलला घ्यायचे. मेकॅनिकलच्या सीट्स पण जास्त असायच्या. सिव्हिलच्या सीट जास्त असायच्या आणि उलटं व्हायचं, की विद्यार्थी विचारायचे मेकॅनिकल सिव्हिल मिळेल का? आणि बहुतांशी दबदबा ह्याच 2 ब्रांचचा होता. मग हे चित्र हळू-हळू पालटायला लागलं. ते कसं पालटायला लागलं हे आपण पुढच्या सेक्शनमध्ये पाहणार आहोत. काही अशा गोष्टी घडल्या ज्यामुळे कॉम्प्युटरची डिमांड अचानक यायला लागली. पण मेकॅनिकल सिव्हिल त्या काळात केलेल्या लोकांना पण माहिती आहे, की ते मॅनेजर किंवा काय आज बऱ्याच मोठ्या पोस्टवर जाऊन पोहोचले असतील. त्यांनी कंपनीचं वातावरण पाहिलं असेल. बऱ्याच अंशी त्यांना हा चेंज बघायला मिळालेला आहे. तसा आपणही अनुभवलेला आहे. म्हणून मेकॅनिकल सिव्हिलची झालेल्या अचानक ची डिमांड घसरली. त्याच्यानंतर कॉम्प्युटरची ब्रांचेसची किंवा त्याच्या रिलेटेड ब्रांचेसची डिमांड वाढायला लागली. एक काळ तर मी इलेक्ट्रॉनिकच्या रिलेटेड असा पाहिलेला आहे 15-16 चा काळ असेल, ज्याच्यामध्ये त्या तिथपर्यंत 120 असं इंटेक कॉलेजच्या असणाऱ्या कॉलेजला अचानक ब्रांचेस बंद करण्याची वेळ आली होती. 30 पर्यंत इंटेक आला होता. काही लोकांनी कोरोनानंतर पुन्हा एन-टी-सी चालू केली ब्रांच. अशा खूप साऱ्या गोष्टी आम्ही पण पाहिलेल्या आहेत आमच्या शिक्षणाच्या काळात आणि ज्यावेळेस आम्ही टीचिंग म्हणून लागलो त्या पण काळात. त्याच्यामुळं हे ब्रांचचं जे चक्र आहे, ते डिमांड सप्लाय सारखं ज्यावेळेस बाहेरून परिस्थिती बदलते तसं बदलत जातंय आणि त्याच्यामुळं वेगवेगळ्या ब्रांचेस वेगवेगळ्या टायमिंगला डिमांडला येतात. हे लक्षात घेण्याची गोष्ट आहे. म्हणून मेकॅनिकल सिव्हिलचं जसं-जसं आवड कमी व्हायला लागली किंवा डिमांड कमी व्हायला लागली, तसे-तसे विद्यार्थी दुसऱ्या ब्रांचेसच्या शोधात यायला लागले. इंजिनिअरिंग काल होते, आज आहे आणि उद्या पण राहणारच आहे. लक्षात ठेवा. इंजिनिअर कारण की काय होतंय, ब प 50% पासून 60% च्या अबोव्ह सगळे विद्यार्थी इंजिनिअरिंगला यायला लागलेत आणि तेवढेसे कॉलेजेस पण आहेत आणि तेवढ्या सीट पण अवेलेबल आहेत. त्यामुळे ब्रांच कोणती घ्यायची एवढा प्रश्न राहतो तुम्हाला मिळालेल्या पर्सेंटानुसार. म्हणून या सगळ्यातली कोणती ब्रांच चूज करायची हा प्रश्न दरवर्षी राहणार आहे. दरवर्षी कोणती ब्रांच डिमांडला आहे हा प्रश्न राहणार आहे. कोणती ब्रांच घ्यावी, कोणती ब्रांच घेऊ नये, ह्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला शोधावीच लागणार आहे. सो हा झाला मेकॅनिकल सिव्हिलचा 15 वर्षापूर्वीचा काळ. आत्ताच मध्ये काय घडलं, आता कॉम्प्युटर येण्यामागला पहिला सगळ्यात मोठा बदल म्हणजे सगळ्यांच्या हातात स्मार्टफोन आले. इंटरनेट आलं. त्याच्यानंतर वेगवेगळ्या ॲप आल्या. ऑनलाईन एज्युकेशन सुरू झालं. ई-कॉमर्स चालू झालं. म्हणजे मोबाईलमध्ये ॲप्स असतील, वेगवेगळे सॉफ्टवेअर असतील, वेबसाईट असतील, ह्या डेव्हलपमेंटची कामं चालू झाली. आता बरेचसे व्यवहार ऑनलाईन पद्धतीने चालतात. आता यू-पी-आय बघा, हे सगळ्याचा एकामागून एक प्रगती होत गेली. त्याच्यामुळे ह्या क्षेत्राकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं आणि ह्याच्यासाठी सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करणारे, वेबसाईट डेव्हलपमेंट करणारे लोकं महत्त्वाची ठरू लागली. कारण की बराचसा जो डिमांडिंग काळ आहे तो इथेच आला. स्मार्टफोनमुळे प्रत्येक मोबाईलमध्ये ॲपची संख्या एवढी वाढायला लागली. वेगवेगळ्या प्रकारचे ॲप मोबाईलमध्ये यायला लागले. ते ॲप डेव्हलपमेंट करणाऱ्यांची गरज लागायला लागली. त्याच्यानंतर सॉफ्टवेअर बोलायचं झालं तर प्रत्येक साठी लागणारे सॉफ्टवेअरला आले. त्याच्याबरोबर डिलिव्हरी ॲप चालू झाल्या. Amazon, Flipkart ह्या तर आहेतच. त्याच्यानंतर फूड डिलिव्हरी ॲप आहेत. ह्या सगळ्यांचं ई-कॉमर्स मार्केट आहे ना, ते एकदम स्ट्राँग व्हायला लागलं. ह्याच्यामुळं कॉम्प्युटर बॅकग्राऊंड असणाऱ्यांची संख्या वाढायला लागली, जे की ह्या सगळ्या गोष्टी बनवू शकतात. मार्केट चालवू शकतात. ह्या सगळ्याची डिमांड वाढल्यामुळे 2015च्या नंतर किंवा कोरोनाच्या
त्या काळामध्ये ह्या सर्वांना डिमांड यायला सुरुवात झाली आणि तिथूनच सुवर्ण काळ चालू झाला कम्प्युटरचा. आणि कम्प्युटरचा हा डिजिटल इंडिया म्हणतो आपण, डिजिटल जो भाग असेल, ह्या सगळ्या काळाची सुरुवात इथून झाली आणि तो काळ आता खूप पुढे-पुढे जात आहे. आता त्यात एआयची पण भर पडत आहे. तुम्ही बघता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा पण वापर होत आहे. म्हणून हे ऑनलाईनचं जग दिवसेंदिवस चांगलं किंवा मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे आणि त्याचाच परिणाम म्हणता येईल, की सगळे कॉम्प्युटर इंजिनिअर्स आहेत, ते महत्त्वाचे ठरत आहेत. तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला चांगले दिवस येण्यामागे आणखीन एक महत्त्वाचं कारण म्हणजे आय-टी रिव्होल्यूशन. भारतात 1990 पासून आय-टी रिलेटेड जी प्रगती झाली, त्याचा सगळा परिणाम असा झाला, की आधी जे मोबाईल इंडस्ट्री असतील किंवा ऑटोमोबाईल इंडस्ट्री असतील, या सगळ्यांच्यामुळे आधी मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातले इंजिनिअर म्हणजे ज्याला क्वालिटी म्हणू, मॅन्युफॅक्चरिंग असो, असे इंजिनिअर्स खूप प्रकारे पाहायला मिळत होते. पण जेव्हापासून भारतात आय-टी क्षेत्राची प्रगतीला सुरुवात झाली, तेव्हा अख्ख्या देशाचं लक्ष भारताकडे आकर्षित झालं. कारण की आपल्या भारतामध्ये 2 गोष्टी सगळ्यात जास्त प्रमाणात अवेलेबल आहेत. ते म्हणजे खूप सारे तरुण स्टुडंट्स असतील किंवा विद्यार्थी असतील किंवा तरुण लोकसंख्या म्हणता येईल. त्या सगळ्यांचं प्रमाण होतं आणि हे कमी खर्चात त्यांना मिळत होते. म्हणजे खूप सारे आपल्याकडं तरुण शिकलेल्या तयार होत असल्यामुळे ते कमी खर्चातही त्यांना मिळत होते आणि त्याचा परिणाम काय आय-टी इंडस्ट्रीवाले त्यांना हायर करायला सोपे जात होते. आणि त्याच्यानंतर दुसरं गोष्ट होती, की भारतामध्ये कमी स्किल असू द्या, स्किल्ड असू द्या, हे केल्यानंतर या विद्यार्थ्यांना जॉबच्या अपॉर्च्युनिटी मिळत होत्या आणि ते घ्यायला तयार होते. आणि ह्याच्यामुळे काय झालं, जे आधी इंजिनिअर्स होते, जे की मेकॅनिकल असतील, सिव्हिल असतील, जे प्लांट होते, मॅन्युफॅक्चरिंग होते किंवा ऑन साइट ज्या अशा प्रकारचे इंजिनिअर जे असतात मॅन्युफॅक्चरिंग असतील, अशा इंजिनिअरिंगची एक ओळख होती. ती इंजिनिअरिंगची ओळख बदलत एक नवीन ओळख निर्माण व्हायला लागली, ती म्हणजे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग. सॉफ्टवेअर इंजिनिअर ह्या काळात सगळ्यांना माहिती झाला आणि ह्याच्या मागे कंपनीज येण्याचे Infosys असतील, TCS असतील, या सगळ्या मोठ्या कंपन्यांचं खूप मोठं योगदान आहे. आणि ह्यांनी जी भारतात प्रगती करून दाखवली किंवा जे बदल घडवले, त्याच्यामुळे खरं तर हे चित्र बदलायला सुरुवात झाली. दुसरी गोष्ट विद्यार्थी आणि पालक ह्यांचा दृष्टिकोन कसा बदलत गेला, की कॉम्प्युटर इंजिनिअरिंगकडे कसं वळावं? आता तुम्ही एक विचार करा, एखादं गावातलं उदाहरण पाहू. एका गावातला विद्यार्थी तो 4 वर्षाचा इंजिनिअरिंगचा कोर्स करतो, कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा आणि कोर्स झाल्यानंतर त्याला त्या प्लेसमेंटमधून एखादं 8,00,000चं, 7,00,000चं, 9,00,000चं किंवा त्याच्यापेक्षा जास्तचं पॅकेज भेटतं. अचानक तो पुणे, बेंगलोर सारख्या मोठ्या ठिकाणी मोठ्या शहरामध्ये कामाला लागतो आणि परिस्थिती बदलते. आधी तो ग्रामीण भागातून आलेला, गरिबीतून पाहिलेला विद्यार्थी जेव्हा ह्या सगळ्यातून जातो, त्यावेळेस गावातल्या लोकांचे त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. आजूबाजूच्या लोकांचा दृष्टिकोन बदलायला सुरुवात होतो, की हा एक छोट्याशा खेड्यातून आलेला घरची परिस्थिती सामान्य असणारा विद्यार्थी ज्यावेळेस त्याला अशी ह्यूज अमाउंट मिळायला सुरुवात होते आणि त्याचं पूर्ण जगच बदलून जातं. मोठ्या शहरात राहण्याचे चान्स मिळतात. एक राहणीमान चांगलं भेटतं आणि मग हे सगळं पाहून त्याचं आकर्षण परत गावातील लोकांना, आजूबाजूच्या लोकांना वाटू लागतो आणि आपल्याही मुलाने किंवा आपल्यातील रिलेटिव्हने हेच करावं असं त्यांना वाटावं लागतं. हे झाल्यानंतर आपोआप आपलं लाईफ बदलतं हे त्यांना पाहायला मिळतं. म्हणून अशा वेळेस होतं काय, की सगळ्यांना मग तेच करायचं असतं जे जे त्या विद्यार्थ्याने केलेलं असतं. म्हणून हे आपसुकच एक ट्रेंड बनत जातो, की आता प्रत्येकाने अशाच प्रकारचं सक्सेस मिळवावं आणि पुढे जाऊन कॉम्प्युटर इंजिनिअर व्हावं. हा एक त्याच्यामागचा भाग आहे. चला ही तर झाली त्याचं पुढचं फ्युचर बदलण्याची गोष्ट. आणखीन एक गोष्ट आहे ती म्हणजे पॅकेज. आपल्या सगळ्यांना इंजिनिअरिंग करणारे जेवढे स्टुडंट असतील, त्याचे पालक असतील, आजूबाजूचे जे आपल्या समाजातले लोकं असतील, सगळ्यांना एक गोष्ट सगळी आकर्षित करते ते म्हणजे पॅकेज. पॅकेज म्हणजे काय वर्षाला एक अमाउंट मिळणं. मग ती अमाउंट खूप जर जास्त असतील तर त्याचा इम्पॅक्ट खूप होतो. समजा तुम्ही आता एखादी न्यूज पाहिली, YouTube उघडलं किंवा बॅनर पाहायला सुरुवात केली, तर अमुक-अमुक कॉलेजच्या विद्यार्थ्याला 30,00,000चं पॅकेज मिळालं. एखाद्या विद्यार्थ्याला Amazonची ऑफर आली, त्याला 35,00,000चं पॅकेज भेटलं. एखादा विद्यार्थी TCSमध्ये सिलेक्ट झाला, एखादा विद्यार्थी Googleची ऑफर आली, Microsoftची ऑफर आली. अचानक 40 ते 45,00,000चं पॅकेज त्यांना मिळालं. ह्या पॅकेज शब्दाचा खूप मोठा इम्पॅक्ट पडतो कारण की वर्षाकाठी असा विद्यार्थी एकदम 40 आणि 50 लाख कमवू लागला.
तुम्ही लक्षात घ्या 4 वर्षापूर्वी त्या विद्यार्थ्याकडे काहीच नव्हतं आणि अचानक तो 4 वर्षानंतर सॉफ्टवेअर इंजिनिअर झाल्यानंतर त्याच्या कडे 40 ते 50 लाख वर्षाला येतायत. ह्याचा अर्थ किती मोठा बदल घडतोय, हे पालकांना, विद्यार्थ्यांना सगळ्याच लक्षात आलं. आणि हीच गोष्ट होती जी विद्यार्थ्यांना आणि पालकांना आकर्षित करू लागली. ज्यामुळे काय झालं, विद्यार्थी, पालक यांनी ते बघूनच की आपणही ज्यावेळेस 10वी-12वी ची एक्झाम देऊन बाहेर पडतो, तो बघतो की आपल्याकडे कोणीतरी असं आहे. एखादं पोस्टर पाहतो, अरे अमुक-अमुकला प्लेसमेंट मिळाले, 45 लाखाचं पॅकेज आहे, 40 लाखाचं पॅकेज आहे. तसेच 10 ते 12 लाखाचं पॅकेज आहे. वर्षाकाठी जर त्याला 1 लाख 2 लाख मिळत असतील, तर खूप मोठा फायदा होतोय. तर या सगळ्या गोष्टी जर त्याला मिळत असतील, तर हे पाहून बऱ्याच लोकांना खरं तर पाहता इंजिनिअरिंग झाल्यानंतर 12-12 लाख 12 महिन्याचे म्हणजे वर्षाला लाख रुपये जरी धरले, तर खूप मोठी अमाउंट दिसायला लागली आणि हाच एक जो इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा फॅक्ट आहे, की सगळ्यांचं लक्ष तिकडे आकर्षित झालं. ते आकर्षित झाल्यानंतर आजही त्या दिवसानंतर आजपर्यंतही खूप सारे विद्यार्थी आशेने, अपेक्षेने कॉम्प्युटर घेतात, की उद्या जर आपण पास झालो, तर मिळणारं पॅकेज हे आपल्या लाखातच असणार आहे. काही जण नशिबाने कोटीत पण जातात. मग श्रीमंत होण्याचा एक चांगला आणि एक महत्त्वाचा मार्ग जर मिळत असतील, तर सगळेजण का ट्राय करणार नाही? ही एक महत्त्वाची गोष्ट या कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या ग्रोथमध्ये किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला वाढवण्यासाठी खूप मोठी कारणीभूत ठरली. पण बरेचसे विद्यार्थी जर खरं पाहायला गेलं, जर मेहनत केली नाही, फक्त कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच घेऊन तो शांत बसला, तर जर 300 विद्यार्थ्यांपैकी 30 विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळत असतील, तर किंवा ते जॉबला लागत असतील, तर उरलेल्या 270 विद्यार्थ्यांनी काय केलं हा पण प्रश्न राहतोय. म्हणून विद्यार्थ्यांनी सगळ्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं असतं आणि आपलं प्लेसमेंट किंवा आपल्याला जॉब लागण्यासाठी काय करावं ह्या गोष्टी पण महत्त्वाच्या असतील. त्या आपण बोलूच. पण सध्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला पॅकेजेस खूप महत्त्वाची ठरली. हा एक महत्त्वाचा पॉइंट इथं लक्षात घेण्यासारखा. आणि आणखीन एक गोष्ट घडली. आता हे पॅकेजेस हे आले. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर इंजिनिअरिंग नकोय. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आवडत पण नाही किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग कोडिंग-बिडिंग याच्यात काहीच इंटरेस्ट नाही. पण आता हे सगळेजण तिकडे पळत आहेत. सगळ्या जणांना वाटतं, की ती ब्रांच घेतल्यानंतर एवढं-एवढंच पॅकेज मिळणार आहे. उद्या लाईफ सेटल होणार आहे. असे खूप सारे चेंजेस दिसतात. आता मग जो विद्यार्थी घेणार नाही, ज्याला कमी पर्सेंटाइलमुळे घेता येत नसेल किंवा पर्सेंटाइल चांगले आहेत, पण तरी त्याच्या मनात आहे, की मला हे इलेक्ट्रॉनिक्समध्ये खूप आवड आहे, मी तिकडे गेलो पाहिजे. मला मेकॅनिकलची लहानपणापासून आवड आहे. मला मशिनिस्ट आवडतात किंवा गाड्या आवडतात. अशा काही-काही विचाराची मुलं असतील, ज्याचा इंटरेस्ट त्यांना माहीत असेल. पण असा विद्यार्थी ज्यावेळेस इथे येतो, त्याच्यानंतर आल्यानंतर मग त्याला प्रश्न येतो तो म्हणजे फिअर ऑफ मिसिंग आउट. त्याला एफ-ओ-एम-ओ म्हणतो. सोशल मीडियाच्या ह्या सगळ्या जाहिरातबाजीमुळं, ट्रेंडमुळं त्या विद्यार्थ्याला वाटतं, की मी त्यालाच अमुक-अमुक 30 लाख जर भेटले, 35 लाख भेटले आणि मी ह्या रेसमध्ये मागे राहिलो तर? जर कॉम्प्युटर ब्रांच मला मिळत असून मी घेतली नाही तर? आणि हे उद्याचे जे अपॉर्च्युनिटीज आहेत, त्या माझ्या हातून निघून गेल्या तर? या सगळ्या गोष्टीचा विचार करून तोही विद्यार्थी परत कॉम्प्युटरच्या मागे धावायला लागतो. ही एक इंटरेस्टिंग फॅक्ट आहे आणि खरी फॅक्ट आहे. कारण की कॉम्प्युटर आय-टी असू द्या, ह्या 2 गोष्टीकडं जाण्याचं पालकही ठरवतात. बरेचसे पालक फोर्स पण करतात. "तू बाबा इकडेच जा. उद्या तुझं फ्युचर तिथंच आहे." ते बाकीच्या ब्रांचेसची बऱ्याच जणांना माहिती असेल, नसेल किंवा त्या गोष्टी थोड्याशा दुर्लक्षित होऊन जातात आणि कॉम्प्युटरचाच डिमांडिंग राहतं. आता ज्यांना कमी मार्क्स आहेत त्यांना मिळणार नाही हे तर लक्षातच येतं. पण ज्या विद्यार्थ्यांना 90-95 पर्सेंटाइल येतो आणि त्यांना दुसरी ब्रांच मिळते एखाद्या चांगल्या गव्हर्नमेंट कॉलेजची मिळते. तो विद्यार्थी 95% ला मेकॅनिकल ब्रांच घेईन की कॉम्प्युटर ब्रांच घेईन या प्रश्नाचं उत्तर तुम्हीच कमेंट बॉक्समध्ये टाका. कारण की त्याला कन्फ्युजन होणार म्हणजे होणारच. जरी त्याला मिळत असेल आणि त्याचं उद्या त्या गव्हर्नमेंट कॉलेजमधून चांगल्या ठिकाणी प्लेसमेंट पण होणार असेल, तरीही तो ती ब्रांच घेईल का? कारण की हाच प्रश्न आहे, की बाकीच्यांना जे मिळतंय ते माझ्या कडून राहून जाऊ नये, या सगळ्या भीतीपोटी तो ती ब्रांच घ्यायला तयार होतो. हेच सत्य आहे. त्याच्यामुळं ह्याच्या नंतर कॉम्प्युटर ब्रांच विषयी अजून पण थोडंसं आपण पाहणार आहोत.
आता सगळं झालं. कम्प्युटर इंजिनिअरिंगकडे मुलं का पळतात? त्यांना सोशल मीडियामुळे कसं त्याच्याकडे आकर्षित केलं जातं. कम्प्युटर ब्रांच कशी चांगली आहे? त्याचा फायदा काय होणार आहे? सगळ्या गोष्टीबद्दल आपण डिटेल चर्चा केली. आपण आता शेवटच्या आपल्या ज्या सेक्शनमध्ये बोलणार आहोत, की कम्प्युटर ब्रांच बद्दल मुलांना माहिती काय आहे? कम्प्युटर ब्रांच नेमकी आहे काय? कम्प्युटर ब्रांच म्हणजे काय? तुम्हाला मोबाईल वापरता येणं म्हणजे तुम्हाला कम्प्युटर कळणार आहे का? लॅपटॉप वापरता येतो म्हणजे मोबाईल कम्प्युटर ब्रांच कळते का? मी 10वी-12वी मध्ये झाल्यानंतर एम-एस-सी-आय-टी केली म्हणजे मला कम्प्युटर ब्रांचमधलं सगळं कळलंय का? किंवा मी सीचा क्लास लावले होत्या मध्येच किंवा मी हार्डवेअर, सॉफ्टवेअरबद्दल थोडीशी रिसर्च केला. कम्प्युटर मला वापरायला खूप आवडतं. गेम खेळायला खूप आवडतात मला किंवा माझा मुलगा पालक म्हणतील की 24 तास कम्प्युटरवर बसलेला असतो. की अशा वेगवेगळ्या गोष्टी असतील. असा समज असेल की कम्प्युटर ब्रांच, कम्प्युटर इंजिनिअरिंग ह्या सगळ्या गोष्टीमुळेच घ्यावी किंवा ह्या गोष्टी असतील तर त्याला कळतंय त्यातलं. हा समज असेल, तर थोडा वेळ समजून घ्या शेवटच्या सेक्शनमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंग नेमकी असते काय? कम्प्युटर इंजिनिअरिंगला तुम्हाला उद्या जाऊन फेस करताना काय-काय असणं गरजेचं आहे तुमच्याकडे? काय तुम्हाला प्रयत्न करावा लागणार आहे? आणि प्लेसमेंट कोणाला मिळतं? जर मिळालं नाही, तर का मिळत नाही? आणि खूप सारे असे विद्यार्थी कमी पर्सेंट असूनही जेव्हा कॉम्प्युटरच्या मागे धावतात आणि उद्या पासिंगच्या चक्रात अडकून पडतात. काही जणांचं डिग्री पण कंप्लीट करता-करता अवघड होऊन जातं आणि ती ब्रांच समजून घेतानाच त्रास होतो. अशा विद्यार्थ्यांना पुढे जाऊन प्रॉब्लेम येण्यापेक्षा एकदा समजूनच घ्या ना, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग असते काय? कॉम्प्युटर इंजिनिअरिंग ब्रांच मध्ये खूप साऱ्या गोष्टी येतात. कोडिंग येतं, लॉजिक बिल्डिंग येतं. त्याच्यानंतर ते कोड्स तयार कसे होतात, प्रोग्रामिंग काय असते, प्रोग्रामिंगमधल्या वेगवेगळ्या लँग्वेजेस असतात. सी असतं, C++ असते, पायथॉन असतो, जावा असते, एडवान्स जावा असते. ह्या सगळ्या ब्रांचेसचा यूज करून उद्या जाऊन त्यांना ॲप डेव्हलप करायचे असतात, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट करायचे असतात. आजकाल तर खूप ॲडव्हान्स लेव्हलला या सगळ्या गोष्टी गेलेल्या आहेत. म्हणून ते शिकणं आणि अपडेट राहणं हे खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आपण हे वन बाय वन पाहू काय-काय आहेत. तर कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला अल्गोरिदम, लॉजिक बिल्डिंग त्याच्यानंतर ज्या गोष्टी तुम्हाला उद्या लागणार आहेत आय-टी इंडस्ट्रीमध्ये या सगळ्या शिकवल्या जाणार असतात. आता विद्यार्थ्यांना या सगळ्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असतो, नसतो याच्यामुळे त्यांना काय वाटतं, की आपण हे ब्रांचेस घेतली आहे. उद्या सर्व केलं तर खूपच चांगली गोष्ट असते. म्हणून सुरुवातच करा, की सगळ्या ब्रांचबद्दल व्यवस्थित माहिती घ्या. त्यातले वेगवेगळे सब्जेक्ट्स आहेत ते माहिती करून घ्या. त्याच्यानंतर काय होतं, की आपण फक्त एका विशिष्ट गोष्टीला कम्प्युटर इंजिनिअरिंग म्हणून समजून घेतो. तसं नाही. कम्प्युटर इंजिनिअरिंग खूप वास्ट आहे. त्याच्यामध्ये खूप शिकण्यासारखं आहे. त्याच्याबरोबर क्रिएटिव्ह असणं पण गरजेचं आहे. उद्या जाऊन प्रॉब्लेम सॉल्व्हिंग क्वालिटी तुमच्याकडे आली पाहिजे. अ, प्रत्यक्ष मार्केटमध्ये गेल्यानंतर तुमची ती जी प्रॉब्लेम सॉल्व्हिंग क्वालिटी आहे, त्याच गोष्टी तुम्हाला मदत करणार आहेत. म्हणून विचार करून ब्रांच निवड करणं गरजेचं असतं. कम्प्युटर घ्या. घ्यायला कोणाचंही दुमत नाही. कम्प्युटर घेतल्यानंतर तेवढंच हार्ड करा, ज्याच्यामुळे तुम्ही कॉम्पिटिशनमध्ये राहताल. कारण की आज आपण महाराष्ट्र नाही, देशातल्या कॉलेजचा जर विचार केला, तर खूप सारे कॉलेज आहेत, खूप सारे सीट आहेत आणि खूप सारे मुले ॲट अ टाईम कम्प्युटर इंजिनिअरिंगला बसतात आणि पासही होतात. आणि त्यानंतर कंपन्यांना चूज करायचंय किंवा ड्राईव्हज घ्यायच्या, ठरवायचे कोणत्या विद्यार्थ्यांना घ्यायचं. मग तिथं टॅलेंटचा कस लागणार आहे, त्याच्यानंतर तुमच्याकडच्या स्किलचा कस लागणार आहे, तुमची ओव्हरऑल पर्सनॅलिटी तिथं जाऊन बाहेर येणार आहे आणि उद्या कोण त्याच्यातून पास होऊन ते शेवटचं पॅकेज घेतंय, हे खूप महत्त्वाची गोष्ट बनते. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीला थोडंसं सीरियस घेणं खूप गरजेचं आहे. आणि ह्या प्रवासात होतं काय, पहिला धक्का बसतो फर्स्ट इयरला. फर्स्ट इयरला गेल्या-गेल्यानंतर सगळे कॉमन सब्जेक्ट असतात. हळू ते सोडवताना बाकीचे सब्जेक्ट सोडवताना पण प्रॉब्लेम येतो. मी जे विद्यार्थी पाहिलेले आहेत, ते कॉम्प्युटर शिकता-शिकता त्यांना मॅथ अवघड जाऊ लागतं अचानकच. कारण की आधीच पर्सेंटेज कमी असतात, त्याची तयारी केलेली नसते. मग मेकॅनिक्स असतो, सिव्हिल असतो. अ, असेच काही सब्जेक्ट असतात, जसे की ग्राफिक्स असतो. इतर ब्रांचेस थोडेसे कॉमन सब्जेक्ट येतात. तिथे विद्यार्थी अडखळतात आणि मग कम्प्युटर तर घेतलेलं असतं. सगळ्या गोष्टी करून जाऊन पुढे जर गेला तरच इंजिनिअरिंग होणार आहे. म्हणून थोडंसं तयारीने आलं, सगळ्या गोष्टी माहिती करून आलं, तर त्याचा फायदा जरा जास्त होतो. त्याचबरोबर काय होतं, कम्प्युटर इंजिनिअरिंग घेतली, पण आवड होती, नव्हती ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला,
तर इंटरेस्ट हा 4 वर्ष टिकण्यात आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊन आयुष्यभर काम करण्यात पण आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही तुमचा निर्णय जर चुकीचा घेतला असेल, तर फ्युचरमध्ये त्याचा इम्पॅक्ट होतो. बरेच साऱ्या विद्यार्थ्यांना स्ट्रेस येतो, तणाव येतो, जॉब मिळाल्यानंतर आणि मिळाला नाही तरी. म्हणून चॉईस चुकली नाही पाहिजे. कॉम्प्युटरच्या मागे पळण्यात अजिबात हे हरकत नाही. पण खूप धावपळ केल्यानंतर, मेहनत केल्यानंतर ते पॅकेज मिळणार असतं आणि सगळ्यांना मिळतं असं नाहीये. त्याच्यामुळं ज्यांना मिळत नाही त्यांच्या पुढे खूप सारे प्रश्न उभे राहतात. खूप माझ्या नजरेत माझ्या अशा उदाहरणं आहेत, की कॉम्प्युटर केल्यानंतर स्वतःचे बिझनेस करणारे किंवा दुसऱ्या काहीतरी उद्योग करणारे किंवा ब्रांच चेंज करूनच जाणारे विद्यार्थी मी पाहिलेले आहेत. तर असं होतं. सगळ्यांना ती गणितं काही परफेक्ट बसत नाही. मग हा विचार करणं, उद्या जाऊन तिथलं एन्व्हायर्नमेंट त्याच्यात आपण अडॅप्ट करू शकतो का? वेळोवेळी स्वतःला अपडेट करू शकतो का? ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही विचार करायला नक्कीच हवा. आता आणखीन एक कॉम्प्युटर रिलेटेड आला म्हणून बोलतो, की बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रश्न असतो, की एआय आपलं जॉब खाणार का? कॉम्प्युटरवाल्यांचं एआय जॉब खाणार का? एआय आल्यामुळे किती फरक पडणार आहे सॉफ्टवेअरवाल्यांवर? इव्हन ऑल आय-टी इंडस्ट्रीवर काय फरक पडणार आहे? तर खरं सांगतो एआय आलंय. एआयमुळे काही गोष्टी सोप्या झालेल्या आहेत. काही मॅन्युअल गोष्टी जाऊन काही गोष्टी जे करून देत आहे एआय. पण काही गोष्ट अशी असते, की जे क्रिएटिव्ह असेल, जे ह्युमनवर डिपेंड असेल, तिथे त्या इंजिनिअरची गरज लागणारच असते. म्हणून ज्यावेळेस स्किलची गोष्ट येते, ज्यांना ह्याच्यातून सर्व्हायव्ह करून एआयचा वापर करून अजून काहीतरी बेटर करता येईल, त्याच्याशी जे अजून शिकतील एआय, त्यांना जास्त फायदा होईल. एआयचा फक्त बाऊ करून एआयमुळं कॉम्प्युटरला काहीतरी तोटा होईल असं होणार नसतं. आत्तापर्यंत खूप सारं असंच झालं. काही कॉम्प्युटर ज्यावेळेस येणार होतं, त्यावेळेसच बऱ्याच लोकांना वाटतं, की माणसांचे जॉब जाईल. हे कॉम्प्युटर लोकांचे जॉब कमी करेल, बेरोजगारी वाढेल, अशा खूप साऱ्या उलट-सुलट चर्चा होत्या. पण एआय आल्यामुळे काय होतं, एआयचा वापर व्यवस्थित केला, तर एआय फायदेशीरच ठरत आहे. हे लक्षात ठेवा. म्हणून या सगळ्या गोष्टी आपल्याला एकत्रितपणे फायदेशीरच ठरतात. फक्त तुम्ही त्याला कसं अडॅप्ट करतात, एआयला सोबत घेऊन त्याचा आपल्या कामात किती फायदा करून घेता, याच्यावर सगळं डिपेंड असतं. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं महत्वाचं आहे. व्हिडिओ खूप लेंदी झालेला असला तरी एक गोष्ट लक्षात घ्या, कॉम्प्युटरकडे मुले का पळतायत? कॉम्प्युटर इतकी ब्रांच उद्या यायला डिमांडिंग व्हायला कारणं काय? सगळ्यावर आपण बोललो आणि एआयचा इम्पॅक्ट ह्याच्यावर होणार का? हेही आत्ता बोललेलो आहे. त्याचबरोबर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पर्सेंटाइल खूप चांगलं असण्याची गरज आहे. कारण की सगळे विद्यार्थी कॉम्पिटिशनमध्ये येत आहेत. पण त्याच्याबरोबर लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे, की आज जे बाहेर वातावरण चालतं, काही कंपन्यांमध्ये ले ऑफ चालू असतात. काही का का कारण आहेत हे समजून घ्या. जर कोणाला काढलेलं असेल, तर का काढलेलं असेल? कोणाला सिलेक्ट केलं असेल, तर का सिलेक्ट केलं असेल? आज भारतातलाच एक इंजिनिअर सुंदर पिचाई जर Googleमध्ये सीईओ म्हणून काम करतो. तर काहीतरी खासियत तर असेल ना. नारायण मूर्ती सरांसारखे स्वतःची कंपनी काढत आहेत. तर खूप टॅलेंट तुमच्याकडे जेवढे आहेत आणि तुम्ही त्याच्यामध्ये जेवढं इन्व्हॉल्व होऊन राहताल, तेवढं तुम्हाला फ्युचरमध्ये त्याची मदत होणार आहे. कारण की करणाऱ्याला खूप खूप चांगली पण लक्षात घ्या, मी परत एकदा सांगतो, ब्रांच सिलेक्ट केली, मी कॉम्प्युटर घेतली म्हणजे माझं आयुष्य सेट आहे. हा विचार पहिली गोष्ट डोक्यातून काढून टाका. सगळ्या कॉम्प्युटर घेतलेल्या विद्यार्थ्यांना पॅकेज मिळत नाही. पॅकेज मिळालं तरी मोठ्या लाईफ सेट होत नाही असं लक्षात घ्या. आणि दुसरी गोष्ट काय कॉम्प्युटर ब्रांच म्हणजे जादूची कांडी नाही. कॉम्प्युटर ब्रांचमध्ये कॉम्पिटिशन आहे आणि तुम्हाला त्या कॉम्पिटिशनमधून वरती जाऊन स्वतःची जागा निर्माण करणं आहे. हे लक्षात घ्या. शेवटी सगळीकडे कॉम्पिटिशनमध्ये राहतो त्यालाच फायदा होतो. सो त्याच्यामुळेच खूप सांगत नाही. ह्याच्या रिलेटेड कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या टेक्निकल मी माझा ब्रांचबद्दल माहिती टाकलेलीच आहे आपल्या या चॅनलवर. असे खूप सारे व्हिडिओ तुमच्यासाठी मी बनवत आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर शंका असतील तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग काय आहे? कशी करायची? त्याच्यामध्ये काय असतं? ह्याच्याबद्दलही आपण बोलू. इतर ब्रांचेसची कोणाला माहिती हवी असेल, खूप सारे विद्यार्थी आता सुरुवातीला प्रश्नचिन्ह घेऊन बसलेले असतील, तर त्यांच्या मदतीसाठी आपण व्हिडिओ बनवणार आहोत. फक्त व्हिडिओ पाहत राहा, लाईक करत राहा, चॅनलला सबस्क्राईब करत राहा आणि शेअर त्यांना करा, ज्यांना खरंच पाहण्याची इच्छा आहे. धन्यवाद.